जे लोक बिटकॉइन ज्यांच्याकडे आहे हां, ते कधी सांगत नाही कोणाला की आमच्याकडे बिटकॉइन आहे. नाही नाही याच्या नाहीच. मागचं काय लॉजिक आहे? बरेच सेंट्रल एजन्सीज वगैरे आहेत, ठीक आहे, US च्या इंटरपोल वगैरे बऱ्याच जणांनी शोध लावायचा प्रयत्न केला की सतोशी नाकामोटो कोण आहे हा, पण अजूनपर्यंत तो कोणालाच मिळालेला नाही. ते क्रिप्टोकरन्सीचं जे ज्याप्रमाणे नेटवर्क मार्केटिंग वगैरेचा यूज करून ते प्रचार करत होते त्याच्यावरून समजून गेलेलं मी की हे पुढे जाऊन स्कॅम करणार आहे म्हणून. नॉर्मली जो ट्रेडर आहे तो जितके पैसे कमवतो तितकेच तुम्ही ट्रेडिंग न करता क्रिप्टोकरन्सी मार्केटमधून कमवू शकता. अशा सगळ्या कारण गोष्टी सध्याच्या कंडिशनला काय प्राइस चालू आहे बिटकॉइनची? आता बिटकॉइनची रिसेंटली एक आठवड्याआधी $74,000 त्याने ऑल टाइम हाय टच केलेला आहे. इंडियात रुपीजमध्ये जर म्हटलं समजा अंदाज एक. अभिजित, तुझं श्रीमंत व्हा या आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. मी तर पहिला तुमचा आभारी आहे श्रीमंत स्टुडिओचा की त्यांनी मला क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन सारख्या इंटरेस्टिंग विषयावर चर्चा करण्यासाठी मला इथे आमंत्रित केलेलं आहे. येस, तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुझी जर्नी ऐकायला आवडेल की तू नेमकं काय करतोस. माझं संपूर्ण नाव अभिजित राजेंद्र सूर्यवंशी आहे. मी राहणारा मुंबईचा आहे. मी क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये एक ॲक्टिव्ह ट्रेडर आणि इन्व्हेस्टर म्हणून काम करतो आहे. 2018पासून मी क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये आहे. माझ्या जर्नीबद्दल सांगायचं झालं तर 2018च्या आधी मी जॉब करत होतो. मी बेसिकली VFX आणि ॲनिमेशन बॅकग्राऊंडचा इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो. 2012 ते 2017पर्यंत मी नोकरी करत होतो. 2017मध्ये मला अशी आतून जाणीव झाली की आता नोकरी बस झाले, नोकरी आता मला करायची नाही, मला स्वतःचं काहीतरी स्टार्टअप सुरू करायचं. तर त्यासाठी मी माझ्या फील्ड रिलेटेडच इन्स्टिट्यूट चालू केली, ॲनिमेशनची इन्स्टिट्यूट. त्याच्यामध्ये मी मुलांना ॲनिमेशन आणि VFX वगैरे सर्व शिकवायचो. तर 2017 साली मी इन्स्टिट्यूट सुरू केली. जेव्हा मी नोकरी करत होतो तेव्हा मला इंटरेस्ट होता स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये. मी तेव्हा पण इतका ॲक्टिव्ह नव्हतो, बट मी इन्व्हेस्ट करायची मला आवड होती. तर थोडेफार पैसे मी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचो. तर इन्स्टिट्यूट चालू केल्यानंतर रिकाम्या वेळेमध्ये मला जेव्हा पण इन्स्टिट्यूट चालू केल्यानंतर जेव्हा पण मला वेळ मिळायचा तेव्हा मी काही ना काहीतरी स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंडबद्दल रिसर्च करायचो. रिसर्च करताना मला एक दिवशी न्यूज दिसली की सुप्रीम कोर्टाने क्रिप्टोकरन्सीवरचा बॅन हटवलेला आहे म्हणून. तर मग तेव्हा मी विचार केला क्रिप्टोकरन्सी नेमकं काय आहे, त्याच्यावरती एवढे बॅन वगैरे करायला लागला या लोकांना, आणि त्याच्यावरचा बॅन आता उचललेला आहे, हटवलेला आहे. तर मग ते समजून घेण्यासाठी मी क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती रिसर्च करायला चालू केला. आणि ते रिसर्च करताना मला त्यामध्ये इतकी आवड निर्माण झाली की मी स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं सोडून क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. थोडंफार नॉलेज घेऊन इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली होती. मग वेळेनुसार मी हळूहळू शिकत गेलो. बऱ्याच माझ्याकडून पण चुका झाल्या सुरुवातीला. तर मग त्या चुकांना ओव्हरकम करून मी माझं नॉलेज वाढवून सगळ्या गोष्टींचं माझ्या ज्या मागे ज्या चुका केलेल्या आहे त्या सर्व सुधारून मी एक चांगला बऱ्यापैकी इन्व्हेस्ट करायला चालू केलं होतं. तर त्याच्यानंतर मग कोरोनाचा काळ आला. कोरोनाच्या काळामध्ये सर्वांचे बिझनेसेस वगैरे बंद पडले, बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या. तर माझी इन्स्टिट्यूटसुद्धा नवीन होती तर त्यामुळे ती पण बंद पडली. त्यानंतर मग कोरोनाच्या 2020च्या नंतर मग मी फुल टाईम क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. त्यानंतर मी माझा यूट्यूब चॅनल आहे स्वतःचा, क्रिप्टोक्रांती नावाचं यूट्यूब चॅनल सुरू केलं. ॲक्च्युली ते पण मी क्रिप्टोक्रांती. तर मी माझा यूट्यूब चॅनल वगैरे सुरू करायचा काही विचार नव्हता, मी पण ॲक्सिडेंटली ह्याच्यामध्ये आलो. आता यूट्यूब चॅनल सुरू करायचं कारण असं होतं की 2021 वर्षी दिवाळीमध्ये मी गावी गेलो होतो. मी कोल्हापूरचा आहे. तर तिथे माझे नातेवाईक वगैरे आहेत बरेच. तर त्यातला माझा मामाचा मुलगा होता. त्याच्याने माझं असंच चर्चा चालली होती. तर त्याने सांगितलं की आपल्या गावामध्ये आहे ना एक क्रिप्टोकरन्सी प्रोजेक्टची मार्केटिंग खूप जोरात सुरू आहे. त्याचं प्रोजेक्टचं नाव तर मी सांगू शकत नाही आता. मग त्या प्रोजेक्टची मार्केटिंग खूप जोरात सुरू आहे. बरेच लोक इन्व्हेस्ट करतात आहेत त्याच्यामध्ये. लोकांना हॉटेलमध्ये बोलवलं जातं आहे. तिथे लोकांना क्रिप्टोकरन्सी, ब्लॉकचेन वगैरे या सगळ्यांबद्दल लेक्चर्स वगैरे दिले जातात आहेत आणि इन्व्हेस्ट करायला लावतात आहेत. तर तू ही क्रिप्टोकरन्सी बघ आणि मला सांग ही इन्व्हेस्ट करण्यासारखी आहे का. तर त्याने मला क्रिप्टोकरन्सीचं नाव वगैरे सांगितलं सर्व. त्याच्यावरती मी रिसर्च केला आणि त्याला मी सांगितलं की बाबा हे स्कॅम क्रिप्टोकरन्सी आहे, लोकांना स्कॅम करण्यासाठी ही बनवली गेलेली आहे. तर ह्याच्यामध्ये तू काही इन्व्हेस्ट करायच्या भानगडीत पडू नकोस. तर तो म्हणला दादा मी तर नाही करणार इन्व्हेस्ट, पण आपल्या गावातूनच इतक्या लाखो लोकांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत
म्हणजे कामगारापासून ते मालकापर्यंत आणि शेतकऱ्यापासून ते व्यापाऱ्यापर्यंत हां. सर्वांनी त्यांच्या ऐपतीनुसार ₹1,00,000, ₹2,00,000, ₹5,00,000, ₹10,00,000 असे इन्व्हेस्ट Invest केलेले केलेले आहेत. मग ह्या लोकांचं काय? मग आता या सर्वांचे पैसे बुडणार आहेत. आणि अजून पण हे लोक एवढे मोठ्या जोरात मार्केटिंग करतात आहेत की बरेच लोक ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायची तयारी करत आहेत. हां. मग त्यांना आपण कसं करणार? त्यांना कसं समजवणार की ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू नका म्हणून? कारण की आपण प्रत्यक्ष जाऊन लोकांना सांगू शकत नाही बरोबर. की तुम्ही नका करू इन्व्हेस्ट म्हणून. मग तेव्हा मी विचार केला की जर एवढ्या लोकांपर्यंत मला पोहोचायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की क्रिप्टोकरन्सीमध्ये ज्या तुम्ही इन्व्हेस्ट करतात आहे ते स्कॅम आहे म्हणून, मग ह्याच्याकडे हे समजवण्याचं किंवा लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवण्याचं एकच साधन होतं, ते म्हणजे यूट्यूब. हां. मग तेव्हा मी सर्वात पहिला माझा यूट्यूबचा व्हिडिओ बनवला ओके. की त्या क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्ट करू नका म्हणून. माझा पहिला व्हिडिओ साधारणतः 1.5 तासाचा होता. हां. त्या 1.5 तासामध्ये मी सर्व त्या पूर्ण एक्सप्लेन केलं होतं की ही क्रिप्टोकरन्सी फ्रॉड का आहे, ठीक आहे, आणि ही स्कॅम कशी करू शकते. ओके. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलं होतं. ओके. तू सांगितलं समजा की क्रिप्टोकरन्सी, ब्लॉकचेन याच्यामध्ये तू काम करतोयस, पण मग आता जो नॉर्मल माणूस आहे की जो हा व्हिडिओ पाहतोय समजा, तर त्याच्यासाठी काय सांगशील तू की हे सगळं काय असतं? सर्वात पहिलं तर बघा, आता भलेही तुम्ही कुठून ना कुठून तरी ऐकलं असेल ब्लॉकचेन, क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइन, ठीक आहे. तर सर्वात पहिलं हे समजून घ्या की क्रिप्टोकरन्सी काय आहे आणि क्रिप्टोकरन्सी ज्या टेक्नॉलॉजीच्या आधारावरती किंवा बेसिसवरती काम करते ती ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी काय आहे. हां. हे पहिलं समजून घ्यायला हवं, ठीक आहे. कारण की असं नाही व्हायला पाहिजे की आपण डायरेक्ट तळ्यात उडी किंवा नदीत उडी मारतोय. जर तुम्हाला स्विमिंगच येत नाही तर तुम्ही उडी मारून फायदा नाही होणार, तुम्ही बुडणारच आहात त्याच्यामध्ये, है ना. तर त्यासाठी पहिलं तुम्हाला पोहणं येणं गरजेचं आहे, त्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे, ठीक आहे. मग मार्केटमध्ये स्टॉक मार्केट असू दे किंवा क्रिप्टोकरन्सी मार्केट असू दे, त्याच्यामध्ये तुम्ही जर जाताय, एंट्री करताय किंवा उडी मारताय, तर तुम्हाला पहिला त्याचा अंदाज घेतला पाहिजे, त्याच्यामध्ये काय आहे, कसं काम करतात सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टींचं नॉलेज घेतलं पाहिजे. क्रिप्टोकरन्सीबद्दल सांगायचं झालं किंवा ब्लॉकचेनबद्दल सांगायचं झालं तर सर्वात पहिला आपण ब्लॉकचेन पहिला समजून घ्या की ब्लॉकचेन काय आहे. ब्लॉकचेनला समजण्यासाठी आपण थोडंसं मागे जाऊया इतिहासामध्ये. 20-25 वर्ष आधी 1980 किंवा 90च्या दशकामध्ये कोणतेही व्यवहार केले जायचे ते व्यवहार कागदावरती असायचे. ओके. कोणत्याही व्यवहारांचा हिशोब वगैरे असायचा तो वहीमध्ये किंवा रजिस्टरमध्ये रजिस्टरमध्ये लिहिला जायचा. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होता की कोणीही व्यक्ती ते व्यवहारामध्ये खाडाखोड करू शकतो. मधलं एक पान फाडलं की पूर्ण महिन्याभराचा व्यवहार गायब होतो. तुम्ही बऱ्याच जणांनी आपण स्कॅम 1992 बघितली असेल सिरीज, त्याच्यामध्ये जो हर्षद मेहतांनी जो चेकचा जो घोटाळा केला होता तो कागदोपत्री होता, त्याच्यावरती लिहिलेलं होतं. त्याच्यामुळे त्याने जो तो SBIचा एम्प्लॉई होता त्याने कागदांमध्ये खाडाखोड केलेली आणि मग तो स्कॅम झाला. बरोबर, ठीक आहे. मग ह्या गोष्टीचं सोल्युशन म्हणून जेव्हा इंटरनेट आणि कम्प्युटरचा शोध लागला तेव्हा बरेच सॉफ्टवेअर आले डेटा स्टोअर करण्यासाठी. हो, ठीक आहे. बट त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम असा होता की एक जगामधले एक्सपर्ट हॅकर आहेत. हे हॅकर देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसून सर्व्हर लगेच हॅक करू शकतात. हो, ते तर आहेच. ठीक आहे. तुम्ही बऱ्याच न्यूजमध्ये पण ऐकलं असेल की हे सर्व्हर हॅक झालं, या बँकेचं सर्व्हर हॅक झालं, फेसबुकचं सर्व्हर हॅक झालं, ट्विटरचं हॅक झालं. तर ह्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम हाच होता की भलेही टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली पण त्याच्यामध्ये हॅकिंग होत होतं. कोणी ना कोणीतरी सिस्टममध्ये काही ना काहीतरी गडबड करू शकत होतं. मग ह्या गोष्टीचं सोल्युशन म्हणून ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी इन्व्हेंट केली गेली. क्रिप्टोकरन्सी यायच्या आधी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी इन्व्हेंट झाली होती. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये काय होतं, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये एकदा कोणता व्यवहार जर स्टोअर झाला तर तो परत कधीच कोणी त्याच्यामध्ये खाडाखोड करू शकत नाही, कोणताही हॅकर त्याला हॅक करू शकत नाही, त्याला मॉडिफाय नाही करू शकत, त्याला डिलीट नाही करू शकत. कारण की तो व्यवहार फक्त एकाच ठिकाणापुरता किंवा एकाच जागेवरती नोट होत नाही, तो ब्लॉकचेनवरती जितके पण ब्लॉक्स असतील त्या ब्लॉक्समध्ये स्टोअर केला जातो. तर ब्लॉकचेन ॲक्च्युली आहे काय, ब्लॉकचेन हे कम्प्युटरचं नेटवर्क आहे. ओके. हे फक्त ह्याच्यामध्ये फक्त 1, 2, 3, 5 असे कम्प्युटर नसतात, ह्याच्यामध्ये लाखो कम्प्युटर असतात. तुमचा जो डेटा जे पण काही ट्रान्झॅक्शन होतं ब्लॉकचेनवरती ते फक्त एका कम्प्युटरवरती मर्यादित नसतं. त्या नेटवर्कवरती ॲक्टिव्ह असणारे जितके पण कम्प्युटर्स आहेत ते लाखोमध्ये असू शकतात किंवा करोडोमध्ये असू शकतात. त्या सगळ्यांमध्ये त्याची एक कॉपी स्टोअर केली जाते. ठीक आहे. आता मग बऱ्याच जणांच्या मनात असा प्रश्न येतो की ब्लॉकचेन हॅक होते का. तर ब्लॉकचेन हॅक होत नाही. ब्लॉकचेनला हॅक करणं खूप डिफिकल्ट आहे किंवा त्याच्यामध्ये काही म्हणजे मॉडिफिकेशन करणं ट्रान्झॅक्शनमध्ये खूप डिफिकल्ट काम आहे. आणि आत्तापर्यंत कोणीच अजूनपर्यंत ब्लॉकचेन हॅक नाही करू शकलेलं आहे. ओके. ठीक आहे. तर मग हे सगळं जेव्हा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी इन्व्हेंट झाली
त्याच्यानंतर सर्वात पहिलं ही टेक्नॉलॉजी फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट म्हणजे बिटकॉईनमध्ये वापरली गेली. ओके. ठीक आहे. तर बिटकॉईनची ब्लॉकचेन ही अशी ब्लॉकचेन आहे जी आजपर्यंत कोणीच हॅक करू शकलेला नाही आहे. जगामध्ये एवढे दिग्गज हॅकर आहेत कम्प्युटरचे, साऊथ कोरिया, नॉर्थ कोरियामध्ये, चायनामध्ये, पण आजपर्यंत कोणीच बिटकॉईनची ब्लॉकचेन हॅक नाही करू शकलेला आहे. आणि बिटकॉईन काय? बिटकॉईन ही एक व्हर्च्युअल करन्सी आहे. जगामध्ये 195 देश आहेत. ठीक आहे. त्यातले 180 देशांची स्वतःची करन्सी आहे. ओके. US डॉलर, ब्रिटिश पाऊंड, येन, आपले भारतीय रुपये, हे प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था चालवण्यासाठी करन्सीची गरज असते. ह्याला कंट्रोल कोण करतं? सरकार करते त्या देशाचे. सपोज उदाहरणार्थ आपले भारतीय रुपये आहेत. ठीक आहे. ह्याला कंट्रोल कोण करतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. म्हणजे इनडायरेक्टली सांगायचं झालं तर भारत सरकार कंट्रोल करते. नोटांवरती आपल्याला लिहिलेलं पण असतं भारत सरकार. हो, है ना. तर ह्या करन्सीला आपण हात लावू शकतो, फिजिकली स्पर्श करू शकतो, त्यांना डोळ्यांनी बघू शकतो, त्याची फील घेऊ शकतो. बट क्रिप्टो करन्सी किंवा बिटकॉईन ही एक अशी करन्सी आहे ज्याला आपण फील नाही घेऊ शकत, ज्याला बघू शकत नाही. डिजिटल करन्सी आहे, पण त्याची व्हॅल्यू आहे. ओके. ठीक आहे. तर बिटकॉईन झाला 2009 साली लॉन्च झाला होता सर्वात पहिला. त्याला लॉन्च केलं होतं सतोशी नाकामोटो नावाच्या व्यक्तीने. पण हा एक व्यक्ती आहे की लोकांचा गट आहे किंवा ग्रुप आहे हे अजूनपर्यंत कोणालाच माहिती नाही आहे. कारण की सतोशी नाकामोटोला बरेच सेंट्रल एजन्सीज वगैरे आहेत. ठीक आहे. USच्या इंटरपोल वगैरे बऱ्याच जणांनी शोध लावायचा प्रयत्न केला की सतोशी नाकामोटो कोण आहे हा, पण अजूनपर्यंत तो कोणालाच मिळालेला नाही आहे. ठीक आहे. तर सतोशी नाकामोटो यांचं बिटकॉईन बनवण्यामागचं उद्दिष्ट काय होतं की आर्थिक स्वातंत्र्य द्यायचं लोकांना. मग आता आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय झालं आहे, काय आहे नेमकं हे आर्थिक स्वातंत्र्य? तर आर्थिक स्वातंत्र्याला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आता आपण जे बरेच लोक आपण नोकरी करतो, व्यवसाय करतो पैसे कमवण्यासाठी. ठीक आहे. महिन्याला आपल्याला पगार येतो एक ठराविक. आपल्याला पैसे जे मिळतात, तुम्हाला काय वाटतं हे कोणाच्या मालकीचे आहेत? आपल्या मालकीचे आहेत? नाही, हे मालकीचे आहेत सरकारच्या. सरकारच्या मनात जेव्हा पण येईल तेव्हा हे करन्सीमध्ये अदलाबदली करू शकते. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे झालंच आहे नोटबंदी. तेव्हा 1000ची नोट 500ची नोट बंद केली होती. ते बंद करून 500ची आणि 2000ची नोटा चालू केल्या. आता 2000ची नोट मार्केटमधून गायब झालेली आहे. म्हणजे ती पण बंद केलेली आहे. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय, ह्याचा अर्थ काय होतो की सरकारला जेव्हा पाहिजे तेव्हा ती करन्सी चेंज करू शकते, बदलू शकते, बंद करू शकते, चालू करू शकते. ह्याच्यामध्ये आर्थिक स्वातंत्र्य आपल्याला राहत नाही आहे. ठीक आहे. तर त्या सतोशी नाकामोटोंचं उद्दिष्ट काय होतं की लोकांना एक अशी करन्सी द्यायचा की त्याच्यावरती पूर्ण मालकी हक्क त्यांचा असेल. ओके. म्हणजे कुठलीही गव्हर्नमेंट त्याला कंट्रोल नाही करू शकत, कुठलाही देश त्याला कंट्रोल नाही करू शकत. आता एखादा देश त्याच्यावरती ट्रान्झॅक्शन करण्यासाठी बॅन करू शकतो किंवा ट्रान्झॅक्शन करण्यापासून लोकांना थांबवू शकतो, पण त्याचं प्रोड्युसिंग किंवा त्याची मॅन्युफॅक्चरिंग थांबवू शकत नाही. ठीक आहे. मग आता ही मॅन्युफॅक्चरिंग होते कशी? ही मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे एक बिटकॉईन एक ओपन सोर्स कोड आहे. जेव्हा बिटकॉईनचा व्हाईट पेपर रिलीज केला गेला, व्हाईट पेपर म्हणजे एक आपलं जसे रिपोर्ट असतात तशा टाईपचा एक इंट्रोडक्शन रिपोर्ट इंटरनेटवरती पब्लिश केला गेला होता 2009मध्ये. त्याच्यामध्ये लिहिलेलं पीअर टू पीअर इलेक्ट्रॉनिक कॅश सिस्टम. ठीक आहे. तर हे बनवली कशासाठी होती की मूल्यांचं किंवा एक व्हॅल्यू ट्रान्सफर करता यावी पैशाप्रमाणेच. बरोबर. ठीक आहे. मग त्यासाठी ते बनवण्याचं त्यांचं मेन उद्दिष्ट होतं, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट तुम्हाला कंट्रोल नाही करू शकत त्या बिटकॉईनला. तुमचे पैसे तुमच्याकडे आहेत, तुम्हाला कोणाला द्यायचे आहेत किंवा कशासाठी खर्च करायचे पूर्णपणे तुमच्यावरती डिपेंड आहे. आता आपण जे बँकेत वगैरे पैसे ठेवतो हे सगळे सेंट्रलाइज एजन्सीज आहेत. ठीक आहे. ह्यांना चालवण्यासाठी लोक आहेत, एम्प्लॉईज आहेत. आता बँकेच्या मनात आलं तर बँक तुम्हाला ट्रान्झॅक्शन करापासून थांबवू शकते, तुमचं क्रेडिट कार्ड ब्लॉक करू शकते, बरोबर आहे, तुमचं अकाउंट फ्रीज करू शकते. पण क्रिप्टो करन्सीमध्ये तसं नाही चालत. आता तुम्ही एखादा व्यवहार करताय, कोणाला पेमेंट करताय चेकने, तर तुम्ही तो चेक पहिला भरणार, तो बँकेत डिपॉझिट करणार, मग बँकवाले त्याला क्लिअर करणार, नंतर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार. बरोबर. ह्याच्यामध्ये येतो सेंट्रलाइज एजन्सीचा हस्तक्षेप झाला हा. जर बँकेच्या मनात आलं की तुम्हाला ती अमाऊंट पास नाही करायचं किंवा तो चेक क्लिअर नाही करायचा आहे तर ते थांबवू शकतात. बरोबर. पण क्रिप्टो करन्सीचा व्यवहार जो असतो तो 2 लोकांचा असतो, तुमच्या आणि माझ्यामध्ये असणार. कोणतीही थर्ड पार्टी त्याच्यामध्ये बँकेसारखी इन्व्हॉल्व नसणार. ठीक आहे. मला तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत, मी पैसे ट्रान्सफर करू शकतो. कोणी माझं अकाउंट फ्रीज करणारं किंवा माझं ट्रान्झॅक्शन थांबवणारं याच्यामध्ये कोणीच नाही आहे. आणि सर्वात मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आता 10 वर्षाआधी जी
₹1 किंमत होती, ती आत्ता पण ₹1 किंमत ₹1 आहे. ₹10 तेव्हाचे आत्ता पण ₹10 आहेत. बरोबर. ह्याच्यामध्ये काय होतं, पर्चेसिंग पॉवर कमी झालेली आहे पैशाची. बरोबर. ठीक आहे. जी गोष्ट 10 वर्षापूर्वी ₹10 मिळायची, ती आता ₹10 मिळते का? नाही मिळत. नाही मिळत. ती आता ₹20-25 ₹30 काही पण झाली असेल. ह्याच्यामध्ये काय झालं, तुमचे पैशाची किंमत आहे तेवढीच राहिली, पण त्या पैशाची पॉवर कमी झालेली आहे, पर्चेसिंग पॉवर. जिथे तुम्हाला ₹10 द्यायला लागत होते, त्याला तुम्हाला ₹50 द्यावे लागतात. हां. ठीक आहे. ह्याचा अर्थ ते पैशाची पर्चेसिंग पॉवर कमी झालेली आहे. बट बिटकॉईनसारख्या क्रिप्टोकरन्सीचं तसं नाही आहे. जेव्हा बिटकॉईन लॉन्च झाला होता तेव्हा 2010 साली $1 300 बिटकॉईन यायचे. ओके. $1 300 बिटकॉईन यायचे. आणि आता एका बिटकॉईनची किंमत ही $74,000 आहे. ओके. ठीक आहे. एवढा फरक पडला. एवढा फरक पडलेला आहे. मग ह्याच्यामध्ये काय झालं की इन्फ्लेशनच्या अगेन्स्टमध्ये जाऊन तुम्ही तुमची फायनान्शियल ग्रोथ करतात. मागायच्या विरुद्ध. हां, मागायच्या विरुद्ध, असा याचा अर्थ. मग ह्या गोष्टीसाठीच त्यांनी बिटकॉईन बनवलेलं आहे की लोकांकडे आर्थिक स्वातंत्र्य त्यांचं स्वतःचं राहावं. ठीक आहे. यासाठी बनवलेलं आहे. आता 2007 लेमन ब्रदर्स क्रॅश झालं, मार्केट पूर्ण क्रॅश झालं होतं. तेव्हा लोकांचे पैसे बँकेत असून पण लोकांना मिळत नव्हते, कारण की बँकेकडेच पैसे नव्हते द्यायला लोकांना. मग मी पैसे ठेवलेले, ते बँक माझे पैसे मला जेव्हा हवेत तेव्हा देत नाही आहे. मग याचा फायदा काय त्या पैशांचा? मला जेव्हा गरज आहे तेव्हा मिळतच नाही आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन वगैरे करून, सगळ्याच गोष्टी करून, खूप डोकं लावून सतोशी नाकामोटो यांनी हे बिटकॉईन बनवलेलं आहे. ओके. आणि आजच्या तारखेला बिटकॉईन संपूर्ण जगावरती राज्य करतोय. ओके. आपण बिटकॉईनच्या बाबतीत एक गोष्ट ऐकत असतो की मायनिंग करतात. ते काय असतं नेमकं? बिटकॉईन मायनिंग म्हणजे ही एक प्रोसिजर आहे नवीन बिटकॉईन बनवण्याची. ओके. जेव्हा बिटकॉईनचा सोर्स कोड लिहिला गेला, जेव्हा कोडिंग त्याची झाली बिटकॉईनची, तेव्हा त्याच्यामध्ये 21 मिलियन सप्लाय बिटकॉईनची ठेवलेली आहे. आता बिटकॉईनची ही किंमत वाढली नसते. 21 मिलियन सप्लाय म्हणजे 2,10,00,000 बिटकॉईन जगामध्ये फक्त अस्तित्वात, 2,10,00,000 बिटकॉईनच अस्तित्वात असणार किंवा मार्केटमध्ये येणार. ओके. ठीक आहे. ह्याच्या मागचं कारण असं आहे, जर सप्लाय लिमिटेड ठेवली नसती तर त्याची प्राईस इतकी वाढली नसती. हां. ठीक आहे. जर अनलिमिटेड सप्लाय असेल तर प्राईस इतकी वाढलीच नसती. आता आपले जे पैशाची किंमत का नाही वाढत आहे? ₹1 सप्लाय अनलिमिटेड आहे. म्हणजे जेव्हा पण गव्हर्नमेंटला हवं तेव्हा ते गव्हर्नमेंट नोटा प्रिंट करते, हो है ना. तर सप्लाय अनलिमिटेड असल्यामुळे त्याची ग्रोथ होत नाही. पण बिटकॉईनची सप्लाय ही लिमिटेड आहे. बिटकॉईनला सोन्याप्रमाणेच सोन्याचे गुणधर्म बिटकॉईनमध्ये दिलेले आहेत. सोनं जे आहे हे स्टोअर ऑफ व्हॅल्यू आहे. बिटकॉईन पण स्टोअर ऑफ व्हॅल्यू आहे. म्हणजे काय असतं? स्टोअर ऑफ व्हॅल्यू म्हणजे लॉंग टर्मसाठी तुम्ही सांभाळून ठेवू शकता. आता सोन्याची किंमत का वाढते आहे? काय आयडिया आहे तुम्हाला सोन्याची किंमत का वाढते? नाही तरी सप्लायमुळेच असेल समजा. हां. सोन्याची सप्लाय पृथ्वीवरती अनलिमिटेड नाही आहे, लिमिटेड आहे. सोनं जेव्हा पहिला स्वस्त होतं तेव्हा ॲक्च्युली सोनं स्वस्त का होतं? कारण की सोनं काढण्यासाठी जमिनीमधून मायनिंग करावी लागते, राईट. तर मायनिंग पहिलं इझिली मिळत होतं सोनं. थोडीशी जमीन खोदली की सोनं मिळायचं. बट आता अशी सिच्युएशन आलेली आहे की सोन्याचं उत्पादन करण्यासाठी किंवा मायनिंग करण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागते आणि रेअरली मिळतं आहे सोनं, सगळीकडेच मिळत नाही आहे. आता सोन्याचा साठा संपत चाललेला आहे आणि त्याची डिमांड वाढते. साठा कमी आहे, डिमांड वाढते, त्यामुळे सोन्याची प्राईस वाढते. ओके. बिटकॉईनचं पण तसंच आहे. बिटकॉईनची पहिला सप्लाय म्हणजे मार्केटमध्ये बऱ्यापैकी बिटकॉईन होते तेव्हा त्याची किंमत कमी होती, पण जशी बिटकॉईनची सप्लाय हळूहळू कमी होत जाते तशी त्याची प्राईस वाढत जाते. आता बिटकॉईन मायनिंग म्हणजे नेमकं काय असं ते सांगतो. बिटकॉईन मायनिंग म्हणजे बिटकॉईनची निर्मिती करण्याची प्रोसिजर आहे आणि त्यासोबतच निर्मितीसोबतच बिटकॉईनचं जे नेटवर्क आहे त्याला सुरक्षित ठेवण्याची प्रोसिजर आहे. ओके. ठीक आहे. बिटकॉईन मायनिंगमध्ये कम्प्युटर हार्डवेअरचा उपयोग केला जातो. एक स्पेशल अल्गोरिदम असतो, त्या अल्गोरिदमला कम्प्युटरवरती रन करून तुम्ही बिटकॉईनची मायनिंग करू शकता. त्याच्याने तुम्हाला नवीन जेव्हा पण बिटकॉईनच्या ब्लॉकचेनवरती जेव्हा ट्रान्झॅक्शन होतं ते ट्रान्झॅक्शन जे मायनर्स आहेत ते मायनर्स एक अल्गोरिदमिक पझल निर्माण होतं. ते जे मायनर्स मायनिंग करतात बिटकॉईनची ते अल्गोरिदमिक पझल सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात. ओके. ठीक आहे. आता बिटकॉईनची मायनिंग करणारा एकच व्यक्ती नसतो किंवा एकच कम्प्युटर नसतो. जगभरामध्ये लाखो करोडो कम्प्युटर जे आहेत ते बिटकॉईनच्या नेटवर्कशी जोडलेले आहेत. तर मग हे पझल सॉल्व्ह करण्यासाठी सगळेजण एकत्र येतात. ओके. आणि जो व्यक्ती पझल सॉल्व्ह करणार ही त्याला बिटकॉईन जेव्हा पण म्हणजे बिटकॉईनचं पझल जेव्हा सॉल्व्ह होतं
तेव्हा त्याला बक्षीस म्हणून बिटकॉईन दिलं जातं. ओके. आणि हे कोणी करू शकतो का? हां, कोणीही करू शकतो, पण त्यासाठी तुमच्याकडे ते तितके हार्डवेअर्स वगैरे असायला हवे. म्हणजे जास्त पॉवरचे हार्डवेअर. हां, जास्त पॉवरचे कम्प्युटरचे आहेत ना, ग्राफिक कार्डचे हॅश रेट वापरून बिटकॉईनची मायनिंग केली जाते. आणि आता स्पेसिफिक मायनर्स पण येतात त्याचे बिटकॉईनचे, ज्याने तुम्ही बिटकॉईन डायरेक्टली माइन करू शकता. बिटकॉईन मायनिंग हा एक पॅसिव्ह इन्कम कमवण्याचा सुद्धा मार्ग आहे. बट ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे काय माहिती आहे का, बिटकॉईन जो अल्गोरिदमवरती काम करतो त्याला POW म्हणजे प्रूफ ऑफ वर्क अल्गोरिदम म्हणतात. ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी खूप जास्त खर्च होते. येस. मग त्यामुळे बरेच जण अवॉइड करतात बिटकॉईन मायनिंग करायला. ते परवडतं का? पण परवडते, नक्कीच परवडते. पण जेव्हा बिटकॉईन आता मागच्या वर्षी 2023 जानेवारीमध्ये ऑल टाईम लोमध्ये होता तेव्हा परवडत नव्हतं. ठीक आहे. बट आता जेव्हा बिटकॉईनची प्राईस वरती आलेली आहे तर तेव्हा बऱ्यापैकी सर्वांना परवडतं, म्हणजे खूप जास्तच प्रॉफिट मिळतं त्याच्यामध्ये. ओके. आणि असं नाही आहे की कोणता एखादा व्यक्तीच बिटकॉईन माइन करतो आहे. US नॅसडॅकमध्ये लिस्टेड आहेत कंपन्या बिटकॉईन मायनिंगच्या. इतक्या मोठ्या मोठ्या फर्म ज्या आहेत ते $1 बिलियन सेटअप. त्याच्यासाठी जसं असं काही शिक्षण वगैरे लागतं का? की नाही, शिक्षणची वगैरे गरज नाही लागत त्याच्यामध्ये. फक्त त्याच्याकडे तुमच्यासाठी ते हार्डवेअर खरेदी करण्यासाठी पैसे हवे तुमच्याकडे. आणि किती इन्व्हेस्टमेंट लागते समजा तरी? बिटकॉईन मायनिंगच्या इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही बघायला गेला तर 5 लाख ते 10 लाखापासून सुरुवात तुम्ही करू शकता मायनिंग इक्विपमेंट घेण्यासाठी. आणि त्याच्यातून मंथली तुम्हाला एक 50 ते 1 लाखापर्यंत तुम्हाला इन्कम होऊ शकतो त्याच्यामध्ये. 50,000 ते 1 लाख? 1 लाखापर्यंत. ओके. तुम्ही जे हार्डवेअर घेता त्याच्यावरती डिपेंड आहे. ओके. जर तुम्ही चांगले हार्डवेअर्स वगैरे घ्यायला गेलात तर तुम्हाला चांगलं प्रॉफिट मिळू शकतो. ओके. त्यात काही लॉस व्हायचे चान्सेस वगैरे? नाही, लॉस तर असे चान्सेस नाही आहेत लॉस होण्याचे, बट ते तुमच्या पेशन्सवरती डिपेंड करतात. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की हे मार्केट फ्लक्च्युएट होतं, बिटकॉईनची किंमत फ्लक्च्युएट होते है ना. तर जेव्हा $15,000 वरती बिटकॉईन आला होता तेव्हा मायनिंग करणं परवडत नव्हतं कोणाला. ओके. ठीक आहे. बट ज्या लोकांकडे पेशन्स होते तेव्हा त्या लोकांनी बिटकॉईन माइन करून ठेवलेले आहेत. ठीक आहे. आता 1 वर्षानंतर बिटकॉईनची किंमत 7 पटीने वाढलेली आहे. ठीक आहे. मग तेव्हाचा जो फायदा होता तो त्यांनी इथे भरून काढलेला आहे. ओके. म्हणजे ते मार्केटवरती पण डिपेंड आहे. ओके. एक गोष्ट असते की समजा जे लोक बिटकॉईन ज्यांच्याकडे आहे ते कधी सांगत नाही कोणाला की आमच्याकडे बिटकॉईन नाही याच्या मागचं काय लॉजिक आहे? नाही बघा, कसं आहे माहिती आहे का, बिटकॉईन होल्डर्सच्या बाबतीतच नाही, आपल्यासारख्या नॉर्मल व्यक्ती पण. आता तुम्हाला कोणी विचारलं तुमची सॅलरी किती, तुम्ही सांगाल काय खरं? नाही सांगाल आपण, है ना. तर तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही स्टॉकमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट किती, तुमचा पोर्टफोलिओ मला दाखवाल का तुम्ही? नाही दाखवा. मग हे लॉजिक पण इथे पण लागू होतं की कोणाला आपलं पोर्टफोलिओ किंवा आपला इन्कम कोणाला दाखवायचा नाही आहे. इव्हन मला पण मी पण नाही सांगत कोणाला, किंवा मी पण नाही दाखवत कोणाला की माझ्याकडे माझी होल्डिंग्स काय आहेत. इव्हन माझ्या चॅनलवर जीवाला पण धोका असतो म्हणे याचा, कारण ते लोक घेऊ शकतात, हिसकावून घेऊ शकतात. असं काय नाही, हिसकावून घेऊ नाही शकत. ॲक्च्युली कसं माहिती आहे का, हिसकावून नाही घेऊ शकत कोणी तुमच्याकडून तुमच्या क्रिप्टो करन्सी जोपर्यंत तुमचे, कारण की जे क्रिप्टो करन्सी आहेत हे तुमच्याकडे सिक्युअर एन्क्रिप्टेड वॉलेटमध्ये किंवा अशा सगळ्या गोष्टी आहेत तुमच्या क्रिप्टो करन्सीला स्टोअर करण्यासाठी. हॉट वॉलेट, कोल्ड वॉलेट प्रकारचे असे वॉलेट्स आहेत. त्या वॉलेटमध्ये जसे आपण पैसे आपले रुपये ठेवण्यासाठी, नोटा ठेवण्यासाठी जसं ज्याप्रमाणे आपण वॉलेट वापरतो तसं त्याच्यासाठी पण वॉलेट येतं क्रिप्टो करन्सीसाठी. ओके. तर ते असं काही हिसकावून घेऊ शकत नाही. बट आता मागे इन्सिडेंट्स झालेले आहेत असे की मित्राने एकाला सांगितलं की मी क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्टमेंट वगैरे केलेली आहे, मग त्याच्या थ्रू अजून एक कोणाला तरी मिळाली ती टिप की ह्या व्यक्तीने असं केलेलं. मग त्याने पोलिसांची मदत घेऊन मग त्याला किडनॅप केलेलं. अच्छा, मला आता सांग की सध्या बिटकॉईनची काय प्राइस चालू आहे? सध्या आता बिटकॉईनची किंमत आता रिसेंटली त्याने 1 आठवड्यात ऑल टाईम हाय टच केला तेव्हा 60-61 लाखापर्यंत इंडियन रुपीजमध्ये त्याची किंमत होती. ओके. पण तीच किंमत 2023च्या 1 जानेवारीला जवळपास 13-13.5 लाखापर्यंत होती. ओके. 1 वर्षामध्ये जवळपास 4 ते 5 पट त्याची किंमत वाढलेली आहे. म्हणजे ज्यांच्याकडे मागच्या वर्षी बिटकॉईन असेल त्यांनी एकाच वर्षामध्ये जवळपास 47 लाखाचा प्रॉफिट मिळवला असेल. राईट. ओके. आता आपण थोडंसं याच्याबद्दल बोलूया की भारत सरकारचा काय स्टँड आहे बिटकॉईनबद्दल? भारत सरकारचा स्टँडबद्दल आपण भारत सरकारच्या ऐवजी आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बोलूया. कारण की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही एक बॉडी आहे की जी फायनान्शियली सगळ्या गोष्टी रेग्युलेट करते. त्यांचा स्टँड नेहमी क्रिप्टो करन्सीला बॅन करण्याचाच राहिलेला आहे. त्यासाठी त्यांनी एकदा बॅन केलं होतं. सगळ्या बँकिंग इन्स्टिट्यूशन्सला त्यांनी सांगितलं होतं की क्रिप्टो करन्सीमध्ये व्यवहार करायचे नाहीत
आणि कोणी जर करत असेल क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार तर त्याचे बँक अकाउंट फ्रीज करून टाकायचे. ओके. मग ह्यानंतर हे कधी सांगितलं होतं तरी? हे जवळपास 2015-16च्या दरम्यान काहीतरी सांगितलं होतं. त्यानंतर मग भारताची आपली वेगळी असोसिएशन आहे, वेब3 असोसिएशन, त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये अपील केली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डिसिजनवरती. मग त्यानंतर सुप्रीम कोर्टाने 2018मध्ये हा बॅन काढून टाकला होता. आणि तेव्हा त्यांनी सांगितलेलं की भारताच्या कोणत्याही नागरिकला तुम्ही क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापासून थांबवू शकत नाही. म्हणजे आता कोणीही करू शकतो? कोणीही करू शकतं इन्व्हेस्टमेंट. आणि राहिली गोष्ट ज्यावरती टॅक्सची वगैरे, आता रिसेंटली पहिला तर बॅन करायचा प्रयत्न, म्हणजे पहिला तर बॅन करायची वार्ता केली जायची, बट आता एवढी डेव्हलपमेंट झालेली आहे की त्यांनी बॅन करायचं, आता भारत सरकार म्हणते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला की आम्ही बॅन नाही करू शकत आणि बॅन करायचं पण नाही आहे आम्हाला. कारण की क्रिप्टोकरन्सीला बॅन करणं म्हणजे त्या टेक्नॉलॉजीला, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीला बॅन करण्यासारखं आहे. आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीला बॅन नाही करायचं आहे भारत सरकारला. ठीक आहे, कारण की ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी अशी आहे की ती आपल्या भारतामध्ये पण यूज केली जाते, भारत सरकार स्वतः यूज करते. ओके. आता ह्याचे उदाहरणं सांगायचं झालं तर महाराष्ट्र सरकार जे आहे, जातीचे दाखले, इवन बोर्डाचे मार्कशीट वगैरे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती स्टोअर करण्याचे आणि बनवण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांचा पायलट प्रोजेक्ट सुरू आहे. अरे वा. त्यानंतर कर्नाटक गव्हर्नमेंट, त्याचा फायदा काय होईल बरं जर असं केलं? ह्याच्यामध्ये फायदा काय होणार म्हणजे आता मार्कशीटमध्ये जी छेडछाड केली जाते, डुप्लिकेट मार्कशीट बनवल्या जातात, ते सगळं होणार नाही. ओके. त्यानंतर जातीचे दाखले वगैरे असतील. एकदा का, जसं तुम्हाला मगाशी सांगितलं, एकदा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती रेकॉर्ड बनलेला आहे तर त्याला कोणी म्हणजे छेडछाड नाही करू शकत. ओके, म्हणजे फायदाच आहे. त्यानंतर कर्नाटक गव्हर्नमेंटने त्यांचे स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे कर्नाटक गव्हर्नमेंटचं स्वतःचं, ते त्याचे सर्टिफिकेट त्यांनी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती बनवायला सुरुवात केलेली आहे. ओके. त्यानंतर ओडिसा, म्हणजे बरेच राज्यामध्ये चालू झालेले आहे. आणि सगळ्यात जास्त वापर कशासाठी करतात? लँड रजिस्टरसाठी करतात, जमिनीचे व्यवहार करण्यासाठी जे पण काही फायदा असं आहे. बरं, मला एक सांग की आताच्या कंडिशनला मग क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं परवडतं का? गव्हर्नमेंटचं तर काही हे नाही आहे. ओके, पण मग टॅक्स वगैरे त्याचं काय नाही? ह्याच्यावरती आता टॅक्स बघा, सध्या तरी आता खूप जास्त प्रमाणात टॅक्स लावलेला आहे, पण ते टॅक्ससाठी बघा कंडिशन्स आहेत. आता टॅक्स ह्याच्यावरती जर टॅक्सबद्दल सांगायचं झालं तर 30% टॅक्स फ्लॅट सांगितलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये लॉस सेट ऑफ होणार नाही. म्हणजे वर्षभरामध्ये तुम्ही जेवढं ट्रान्झॅक्शन कराल त्याचे वर्षभरामध्ये जेवढे पण तुम्ही क्रिप्टोकरन्सीमधून पैसे कमवाल त्याच्यावरती तुम्हाला फ्लॅट 30% टॅक्स द्यायचा आहे. नॉर्मली आपण जे 5-10% स्लॅब वाईज देतो तसं त्याच्यामध्ये नाही आहे. तुम्ही 1 लाखाचा प्रॉफिट कमवा किंवा 1 करोडचा प्रॉफिट कमवा, किती कमवला तरी तुम्हाला 30% द्यायचाच आहे. त्यानंतर आपण जसं स्टॉक मार्केटमधल्या इन्कममध्ये लॉस सेट ऑफ करतो नेक्स्ट इयरसाठी, तसं कोणत्याही प्रकारचा लॉस सेट ऑफ होणार नाही आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर तुमच्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनला 1% TDS लागणार आहे, 1% TDS लागणार आहे. ओके, ठीक आहे. बट टॅक्स ही म्हणजे काही असं इतकं गोष्ट नाही आहे, अशी गोष्ट नाही आहे की त्याच्यामुळे आपण थांबवू शकतो क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रान्झॅक्शन किंवा इन्व्हेस्टमेंट करण्यापासून. कारण की कसं आहे, आपल्याकडे प्रत्येक फायनान्शियल इयरमध्ये टॅक्समध्ये काही ना काहीतरी चेंजेस केले जातात. ठीक आहे, मागच्या वर्षी काहीतरी वेगळे चेंजेस झाले, तर या वर्षी पण काहीतरी चेंजेस झालेले आहेत. तर असं माझा अंदाज आहे की येणाऱ्या पुढच्या 3-4 वर्षामध्ये ह्याचा टॅक्ससुद्धा कमी होऊन जाईल म्हणून. ओके ओके, ठीक आहे. आणि राहिली गोष्ट तर सगळ्यांचं म्हणणं असं आहे, बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की 30% टॅक्स आहे म्हणजे मग काय आम्ही काय कमवणार किंवा मग त्यापेक्षा न केलेलं बरं. पण ह्याच्यासाठी पण 30% टॅक्स देण्यासाठी पण काही कंडिशन्स आहेत. तुम्ही क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहात, जेव्हा तुम्ही तुमचा प्रॉफिट इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट करणार किंवा तुम्ही तुमच्या बँकेमध्ये घेणार तेव्हाच तुम्हाला 30% टॅक्स द्यायचा आहे. ओके, ठीक आहे. जर तुम्ही आत्ता इन्व्हेस्ट केली पैसे त्याच्यामध्ये, तर पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करताय तेव्हा तुम्हाला 30% टॅक्स द्यायचा नाही. ओके ओके, म्हणजे ज्यावेळेस आपण पैसे काढू त्यावेळेस, जेव्हा तुम्ही क्रिप्टोकरन्सी विकून तुमचे प्रॉफिट जेव्हा बँक अकाउंटमध्ये घेणार तेव्हाच तुम्ही टॅक्स द्यायचा आहे. मग तुम्ही 5 वर्षानंतर जर घेतलं तर तेव्हा तर काहीतरी टॅक्स स्लॅब वेगळा असेल किंवा चेंज झालेलं असेल काही ना काहीतरी. ओके ओके, तर मग अशा ह्या कंडिशनमुळे बरेच लोक म्हणतात की नाही आम्ही नाही करणार आहे म्हणून. तर मग त्यांच्यासाठी हेच सांगणं आहे माझं की 30% टॅक्स आहे म्हणून तुम्ही घाबरू नका, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. जर तुम्ही लॉंग टर्मसाठी विचार करताय तर तुम्ही नक्कीच करा, कारण की 2-3 वर्षानंतर 2025च्या नंतर आय थिंक माझ्यामध्ये चेंज होऊन जाईल सर्व टॅक्स स्लॅब वगैरे याचा. आणि याच्यावरती पण बऱ्याच गोष्टी आहेत, इम्प्लिमेंट सुरू आहे, त्यांचं काम चालू आहे. आणि रिसेंटली आता G20ची समिट आपल्या भारतामध्ये झाली तेव्हा निर्मला सीतारामन यांनी पण सांगितलेलं आहे की आम्ही एक ग्लोबल फ्रेमवर्क बनवतोय, फक्त भारतापुरताच नाही तर जितके पण देश आहेत G20मध्ये हे सगळेजण मिळून एकत्र ग्लोबल फ्रेमवर्क तयार करणार आहोत क्रिप्टोसाठी. ओके, भारतासाठी पण तोच कायदा असेल,
UK साठी तोच कायदा असेल, सगळ्यांसाठी US same साठी कायदा. तो कायदा, तो एकच कॉमन फ्रेमवर्क सगळ्यांसाठी आम्ही बनवणार आहे. ओके. आता भारतामध्ये फक्त आपण इतके सर्व म्हणजे बोलतोय की क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्ट नाही करायला पाहिजे, बट US आणि UK मध्ये ऑलरेडी क्रिप्टोकरन्सीला लिगल म्हणून केलेलं आहे, लिगल Okay. घोषित केलेलं आहे. UK मध्ये बिल पास झालेलं आहे, US मध्ये बिल पास झालेलं आहे. पण मग आपण असं ऐकतो समजा की क्रिप्टो मार्केटचा काही भरोसा नाही, कधी पण असं हे होऊ शकतं, समजा फ्लक्च्युएशन येऊ शकतात. जसं समजा शेअर मार्केटवरती आपण विश्वास ठेवू शकतो, त्याच्याबद्दल काय सांगशील? जर मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी नसेल तर पैसे कमवणार कसे? हां, पण मग त्याच्यावरती कोणी रेग्युलेटर पण पाहिजे समजा. हां, रेग्युलेटर पाहिजे, नो डाऊट रेग्युलेटर पाहिजे. आता भारतीय स्टॉक मार्केटला रेग्युलेट कोण करतं? सेबी करतं. बरोबर. US स्टॉक मार्केटला सेक करतं, सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशन. रेग्युलेटरी बॉडी पाहिजे, नो डाऊट. बट हे पण आपण समजायला पाहिजे की स्टॉक मार्केटला जवळपास 100-150 वर्ष झाले ते अस्तित्वात आहेत. ठीक आहे. 1900च्या आधीपासून स्टॉक मार्केट आहे, 1800च्या टायमापासून, बरोबर आहे. त्याच्यावरती त्याला रेग्युलेट करणारी सेबीची निर्मिती कधी झाली? 90च्या दशकामध्ये, 1900 जेव्हा स्कॅम वगैरे व्हायला लागले, 1995 वगैरे, त्याच्यानंतर सेबीला सेबी एक बॉडी स्थापना झाली है ना. जर 150 वर्ष आधीचं स्टॉक मार्केटला 100 वर्षानंतर रेग्युलेट करणारी एजन्सी बनवू शकते, तर क्रिप्टोकरन्सी मार्केट 2010 साली सुरू झालेलं आहे. आता त्या मार्केटला 14 वर्ष 15 वर्ष झाले. ठीक आहे. मग त्याच्याकडून आपण कसं एक्सपेक्टेशन ठेवू शकतो की आत्ता लगेचच कोणीतरी रेग्युलेट करणार आलं पाहिजे, है ना. बरोबर. तर ही गोष्ट आहे, ही लोकांनी समजून घेतली पाहिजे गोष्ट, की रेग्युलेटरी बॉडी असायला हवी. नाही येईल समजा, येईल थोड्या दिवसामध्ये होईल, कारण की एका रात्रीचं काम नाही आहे की किंवा एका वर्षाचं काम नाही आहे. पहिल्यांदा सगळे प्रॉब्लेम समजून घ्यायला लागतील, त्यानंतर त्याच्यावरती सोल्युशन काढून मग ॲट द एंड नंतर मग तिकडे होईल. तर येणाऱ्या पुढच्या 3-4 वर्षामध्ये किंवा 5 वर्षामध्ये आपण भारतामध्ये इंडियन गव्हर्नमेंटमध्ये पाहू शकतो की आपण कोणतीतरी रेग्युलेटरी एक बॉडी म्हणजे बॉडी येईल की जी रेग्युलेट करेल. आता US मध्ये सेक कंट्रोल करायला बघते क्रिप्टोकरन्सी. ओके. ठीक आहे. UK मध्ये पण एक वेगळी म्हणजे होत आहेत गोष्टी, होत आहेत, इम्प्लिमेंट होत आहेत, वेळ लागेल थोडासा. ओके. आता तू स्कॅमचं पण थोडंफार सांगितलं होतं तुझ्या इंट्रोडक्शनमध्ये, तर हे जे क्रिप्टोकरन्सीचे स्कॅम असतात ते नेमकं कशा प्रकारे होत असतात? स्कॅम बघा, आता 2 प्रकारे स्कॅम होतात. आता एक जो स्कॅम होता, जो FTX नावाचा एक्सचेंज होता, त्याने स्कॅम केला, खूप मोठा स्कॅम केला होता, आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना असं म्हणजे चान्स मिळाला की क्रिप्टोकरन्सी मार्केटबद्दल बोलायचा. तर बऱ्याच लोकांचा त्याच्यामध्ये गैरसमज असा झाला आहे की क्रिप्टोकरन्सी हे स्कॅमच आहे. का झालेलं आहे ते तुम्हाला, तो स्कॅम कसा झाला ते तुम्हाला सांगतो. SBF म्हणजे सॅम बँकमॅन-फ्रेड नावाचा एक व्यक्ती होता, त्याने FTX एक्सचेंज सुरू केलं होतं. तो फार कमी वयात अब्जाधीश बनलेला व्यक्ती होता. ठीक आहे. त्याचं क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमध्ये काय असतं की तुम्ही पैसे डिपॉझिट करता, तुमचे क्रिप्टोकरन्सी तुम्ही तिथे खरेदी करून त्याच्यावरतीच ठेवता, व्यवहार करू शकतो. हां. तर त्याने काय केलं होतं की कस्टमरच्या फंड्सला स्वतःच्या पर्सनल गोष्टींसाठी त्याने ऐशो आरामसाठी यूज करायला सुरुवात केली, आणि ते लोकांना माहिती नव्हतं. ह्याच्यामध्ये ब्लॉकचेनचा किंवा क्रिप्टोकरन्सीचा काही दोष नाही वरती कोणी. हां. तर त्याने काय केलं, त्याच्या टीमने पूर्ण काय केलं, बहामाजमध्ये, लॉस एंजेलिसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अरबो रुपयांच्या प्रॉपर्टी खरेदी करायला सुरुवात केली, पार्टी करायला सुरुवात केली, याच वगैरे खरेदी करायला सुरुवात. इव्हन त्याच्या गर्लफ्रेंडने पण तेच केलं. सगळे कस्टमरचे फंड वापरून सगळ्या गोष्टी करत होते. मग नंतर एक दिवस असा आला की ही खबर बाहेर कुठेतरी लीक झाली की SBFने अशी गोष्ट केलेली आहे म्हणून, आणि मग त्याच्यानंतर मग ते FTX कोलॅप्स झालं होतं. ठीक आहे. आणि तेव्हा त्याची बिटकॉईनची प्राईज $15,000 $14,000 $15,000 आली होती. ओके. एक तर असं झालं की त्याने कस्टमरचे फंड यूज करायला चालू केले. ह्याच्यामध्ये तर काय बिटकॉईनचा किंवा कुठल्याही क्रिप्टोकरन्सीचा दोष नव्हता. मग ह्याच्यामुळे उगाचच ती बदनाम झालेली आहे क्रिप्टोकरन्सी, किंवा मार्केट पूर्ण बदनाम झालेलं आहे. आणि दुसरा एक स्कॅम जो चालू आहे दुसऱ्या प्रकारचा, तो आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये पण सुरू आहे. मल्टी लेवल मार्केटिंग किंवा नेटवर्क मार्केटिंगचा यूज करून लोकांना गावागावामध्ये मीटिंग घेतल्या जात आहेत, बोलवलं जातं आहे की क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. त्यांना थोडंफार माहिती देतात आहेत ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सीबद्दल, आणि लोकांना बोलवतात आहेत, जेवायला देतात आहेत, आणि मग सगळं सांगतात आहेत की आमचा कॉईन असा करणार, आमचा कॉईन तसा करणार. मग त्याच्यामध्ये ते लोक उदाहरणामध्ये सांगतात बिटकॉईन पहिला $1 होता, आता तो एवढ्या लाखांचा झालेला आहे. मग आमचा पण कॉईन असाच होणार, आमच्या कॉईनची किंमत आता $100 आहे, आमचा कॉईन पण एक्सचेंजवरती लिस्ट झाल्यानंतर $1,00,000 $10,00,000 24 तासामध्ये जाणार. असं सगळं करून बऱ्याच ठिकाणी प्रमोशन वगैरे केलेलं होतं त्या लोकांनी, आणि अजून पण सुरू आहे. त्यामधले काही जे स्कॅम्स आहेत ते मी स्वतः आपल्या चॅनलवरती एक्सपोज केलेले आहेत. त्या बदल्यात ते स्कॅम वगैरे एक्सपोज, स्कॅमची अमाऊंट जर काढायला गेली तर जवळपास मी
1000 करोडपेक्षा जास्त रुपयांचे क्रिप्टोकरन्सी स्कॅम ओपन केलेले आहेत अरे मी. वा. हां. तर हे सगळं ओपन केलं जेव्हा मी पहिला व्हिडिओ माझा बनवलेला होता स्कॅमचा ओपन करण्यासाठी, मला अक्षरशः धमक्या आलेल्या इंस्टाग्रामवरती वगैरे, की काय कुठे राहतो तू सांग आम्हाला, हे ते तुला बघतो आम्ही येऊन, या सगळ्या गोष्टी झाल्या. मी तेव्हा पण बऱ्याच लोकांना सांगितलेलं की याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू नका म्हणून, कारण की कसं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तसंच ते क्रिप्टोकरन्सीचं जे ज्याप्रमाणे नेटवर्क मार्केटिंग वगैरेचा यूज करून ते प्रचार करत होते, त्याच्यावरून समजून गेलेलं मी की हे पुढे जाऊन स्कॅम करणार आहे म्हणून. ठीक आहे, कारण की कोणत्याही क्रिप्टोकरन्सी प्रोजेक्ट जे जेन्युइन आहेत ते लोक कधी असा कोणता प्रचार करत नाहीत. बिटकॉईनने आजपर्यंत कधी प्रचार केला नाही आहे. ठीक आहे, बट हे लोक येऊन प्रचार करतात, सांगतात आमचा कॉईन असा आहे तसा आहे, आमच्या कॉईनची किंमत आता $1 आहे किंवा $100 आहे, पुढे जाऊन तो 1 लाखाचा होईल, त्यामुळे तुम्ही आत्ता इन्व्हेस्ट करा आणि तुम्हाला करोडपती बनवेल हा कॉईन, किंवा तुम्हाला दर महिन्याला 50% रिटर्न देईल, 100% रिटर्न देईल. असं काही नसतं. असं काही नसतं. म्हणजे त्याच्यामध्ये इतकं समजण्यासारखी गोष्ट आहे की जितके पण हाय रिटर्न्स देणारे तुम्हाला सांगतात आहेत की इतकं हाय रिटर्न, ते स्कॅमच आहे. मग त्याच्यापासून तुम्ही वाचून राहायला पाहिजे आणि तशा कोणत्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट नाहीच करायला पाहिजे. जर तुम्हाला खरोखर क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तर एक्सचेंजमध्ये क्रिप्टोकरन्सी ज्या लिस्ट आहेत त्याच्यावरती करा. आता आपण त्याच्यावरती घेऊयात. तू सांगितलं एक्सचेंज, मग असे कुठले एक्सचेंज आहे की सध्या आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो? कारण तू सांगितलं की कुठलाही एक्सचेंज म्हणजे जसं FTXचं सांगितलं होतंस तर ते पण पळून गेले होते. तर मग सध्याच्या कंडिशनला जर इन्व्हेस्ट करायचं असलं तर चांगले एक्सचेंज कुठले आहेत? चांगले बघा, असं नाही आहे की एक एक्सचेंजने खराब कामगिरी केलेली आहे किंवा एका एक्सचेंजने स्कॅम केलेलं आहे, तर ह्याचा अर्थ असा नाही की बाकी सगळे एक्सचेंजेस पण स्कॅम करणारच आहेत. आता इंटरनॅशनल लेवलवरती बरेच एक्सचेंजेस आहेत. इंडियामध्ये जर तुम्हाला इंडियन एक्सचेंजवरती करायचं असेल तर वझीर एक्सचेंज आहे, कॉइन DCX एक्सचेंज आहे, कॉइन स्विच कुबेर एक्सचेंज आहे. त्यामध्ये सध्या व्यवस्थित काम करतायत. हो नक्कीच. ह्याच्यामध्ये इंडियामध्ये जर इंडियन एक्सचेंजमध्ये तुम्हाला ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर कॉइन DCX सर्वात बेस्ट एक्सचेंज आहे. ठीक आहे, युजर इंटरफेस पण फार चांगला आहे. इंडियाचाच आहे. हां, इंडियाचाच आहे. सुमित यांचा आहे मला वाटतं. हां, सुमित गुप्ता यांचाच आहे आणि खूप चांगला आहे. आणि इंटरनॅशनल लेवलवरती जर तुम्ही बघायला गेलात तर बायनान्स एक्सचेंज नंबर 1 एक्सचेंज आहे, त्यानंतर बायबिट आहे, कूकॉइन आहे, असे बरेच एक्सचेंजेस आहेत. ठीक आहे, आता मग ह्याच्यामध्ये ना जेव्हापासून हा FTXचा स्कॅम झालेला आहे तेव्हापासून एक्सचेंजेसने त्यांची कस्टमरसोबत आहे ना ट्रान्सपरन्सी लेवल वाढवलेली आहे. ट्रान्सपरन्सी लेवल कशी वाढवलेली आहे? पहिला काय असायचं की कोणताही एक्सचेंज आहे ना आपल्याकडे किती ॲसेट्स आहेत किंवा कस्टमरचे किती फंड्स आहेत हे कोणाला डिस्क्लोज नाही करायचं. ठीक आहे, तर आता जेव्हापासून FTXचा स्कॅम झालेला आहे तेव्हापासून त्यांनी ट्रान्सपरन्सी वाढवण्यासाठी प्रूफ ऑफ रिझर्व्ह नावाची कन्सेप्ट आणलेली आहे. त्याच्यामध्ये प्रूफ ऑफ रिझर्व्हमध्ये काय असतं की एक्सचेंजमध्ये आत्ता सध्या किती फंड्स आहेत, कोणते फंड्स आहेत, कोणत्या स्वरूपात आहेत, बिटकॉईन किती आहेत, इथेरियम किती आहेत, $US किती आहेत, इतर क्रिप्टोकरन्सी किती आहेत, हे सगळं पूर्ण डेटा तुम्हाला एका क्लिकवरती दिसतो. आता मला सांगा की आपलं जे स्टॉक मार्केट असतं त्याच्यामध्ये आणि जे क्रिप्टोचं मार्केट असतं त्याच्यामध्ये काय काय डिफरन्सेस आहेत? स्टॉक मार्केट आणि क्रिप्टो मार्केटमध्ये खूप मोठा फरक आहे. ठीक आहे, सुरुवात करूया आपण टायमिंगपासून. स्टॉक मार्केटचं टायमिंग आहे काहीतरी ठराविक 9:30 ते 3:30 पर्यंत आहे टायमिंग. क्रिप्टोकरन्सी मार्केट 24 तास चालू असतं. स्टॉक मार्केट बँक हॉलिडे, सॅटर्डे संडे बंद असतं. क्रिप्टोकरन्सी मार्केट 24/7/365 डेज सुरू असतं. ठीक आहे, आता आपल्याकडे बरेच असे मित्र आहेत किंवा आपले ऑडियन्स अशी आहे की ते 9 ते 6 जॉब करतात. बरोबर. ठीक आहे, मग त्यांना एक प्रॉब्लेम काय होतो की 9 ते 6 मी जॉब करतोय आणि स्टॉक मार्केटचं टायमिंग पण त्याच टायमिंगमध्ये आहे, तर मग मी जॉब करू की स्टॉक मार्केटमध्ये करू? कारण की जॉब तर मला सोडायचा नाही आहे. बरोबर. ठीक आहे, पण मला पॅसिव्ह इन्कम हवा आहे, एक्स्ट्रा सोर्स ऑफ इन्कम हवा आहे, तर मग त्यांना ते करायला मिळत नाही. मग त्यांच्याकडे एकच ऑप्शन राहतं, एक तुम्ही फक्त इन्व्हेस्ट करून ठेवा लॉंग टर्मसाठी. ठीक आहे, बट आणि फॉरेक्स मार्केट आणि क्रिप्टो मार्केटमध्ये काय फरक आहे? फॉरेक्स मार्केट आणि क्रिप्टो मार्केटमध्ये फॉरेक्स मार्केट पण 24/7 चालू असतं. 24/7 नाही, बट 24 तास चालू असतं, बट त्याला पण सॅटर्डे संडे सुट्टी असते. क्रिप्टोकरन्सी एकमेव मार्केट असं आहे की ते 365 दिवस सुरू असतं, त्याला कोणतीच सुट्टी नसते. पण मग त्याचा एक ड्रॉबॅक वाटत नाही का की समजा जेवढं जास्त मार्केट चालू राहिलं तेवढं जास्त लोक ट्रेड करतील, ओव्हर ट्रेड करतील आणि लॉसेसमध्ये जातील? नाही, असं काही ड्रॉबॅक त्याचा नाही आहे, कारण की कसं आहे तुम्ही तुमच्या टाइम झोनच्या अकॉर्डिंग तुम्ही ट्रेड करताय. सगळ्यांचा टाइम झोन सेम आहे असं नाही. पण मग जसं लिमिटेशन जर असली तर माणूस जरा कमी ट्रेड करतो, जर लिमिटेशन नसेल समजा. नाही, कसं आहे माहिती आहे का, आता ह्याच्यामध्ये कसं होतं की आता मी 9 ते 6 जॉब करतोय. ठीक आहे, मी ऑफिसमधून आलो,
त्यानंतर मी फ्रेश वगैरे झालो, थोडाफार जेवलो वगैरे, त्यानंतर मग रात्री 9-10च्या नंतर ते 12पर्यंत युजली सगळेजण झोपतात. बरोबर. मग ह्या टायमिंगमध्ये मी काय करणार, या टायमिंगमध्ये तुम्ही क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये ट्रेड करू शकता. आणि असं नाही आहे की फक्त तुम्ही क्रिप्टोकरन्सी मार्केट म्हणून ट्रेडिंग करूनच पैसे कमवू शकता. हा, किती मार्ग आहेत, आणखी कोणत्या कोणत्या मार्गाने कमवू शकतो समजा? आता सर्वात पहिला आपण स्टॉक मार्केटचं बघूया. स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवण्याचे 3-4 मार्ग आहेत. एक तर ट्रेडिंग आहे ॲज युजल, दुसरं आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये, त्यानंतर तुम्ही IPO मध्ये करता इन्व्हेस्टमेंट है ना, आणि त्यानंतर तुम्हाला एक डिव्हिडंड मिळतो. आणि प्रत्येक स्टॉक डिव्हिडंड देतो असं नाही आहे, ठीक आहे. पण क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये जवळपास 13 ते 14 ऑपॉर्च्युनिटी आहेत पैसे कमवण्याच्या, ठीक आहे. सर्वात पहिली तर झाली ट्रेडिंग. ओके. ठीक आहे. ट्रेडिंगच्या नंतर येते इन्व्हेस्टमेंट, ठीक आहे. इन्व्हेस्टमेंटच्या नंतर तुम्हाला जे स्टेकिंग, ज्याप्रमाणे आपण बँकेमध्ये पैसे ठेवतो आणि त्याच्यावरती व्याज घेतो, ठीक आहे, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्याकडे असलेले क्रिप्टोकरन्सी ॲसेट्स हे तुम्ही ब्लॉकचेनवरती स्टेक करायला ठेवू शकता, ठीक आहे. त्याच्या बदल्यात तुम्हाला त्याचं व्याज मिळतं. ॲक्च्युली स्टेकिंग रिवॉर्ड म्हणतात त्याला, बट मी सोप्या भाषेत बोलतो, ते व्याज मिळतं त्याचं, ठीक आहे. त्यानंतर जसं IPO असतो तसंच क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये ICO असतो, IDO असतो, IEO असतो, त्यानंतर IGO असतो, ठीक आहे. त्यानंतर क्रिप्टोकरन्सी मायनिंग आपण जे सर्वात पहिला बोललो ते. त्यानंतर सर्वात एक बेस्ट कन्सेप्ट जी आहे ती एअरड्रॉपची, ठीक आहे. एअरड्रॉप माझं फेवरेट आहे. मी स्वतः एअरड्रॉप हंटर आहे, प्रोफेशनल एअरड्रॉप हंटर आहे. काय असतं नेमकं ते? एअरड्रॉप म्हणजे एखादा जेव्हा नवीन प्रोजेक्ट मार्केटमध्ये येतो क्रिप्टोकरन्सी किंवा ब्लॉकचेनचा, तर तेव्हा ते काय करतात की आपली कम्युनिटी किंवा लोकांपर्यंत आपलं प्रोडक्ट किंवा कॉईन पोहोचवण्यासाठी ते लोक कॅम्पेन्स ऑर्गनाईज करतात. ओके, ठीक आहे. की त्या कॅम्पेनमध्ये ते लोक काय करतात, लोकांना टेस्ट करायला जातात. आता तुम्ही कधी डीमार्टमध्ये गेलात तर तिथे तुम्हाला कोणता नवीन ब्रँडचा मसाला दिसला किंवा चहा पावडर दिसली तर त्यांचं एक काउंटर लावलेलं असतं फ्रीमध्ये टेस्टिंग, तिथे तुम्हाला टेस्टिंगसाठी देतात ते. तुम्ही टेस्ट करा आणि फीडबॅक द्या त्याचा. एअरड्रॉपमध्ये सुद्धा तसंच असतं की तुम्ही आम्ही जी टेक्नॉलॉजी बनवलेली आहे ती तुम्ही यूज करा, त्याच्याबद्दल आम्हाला फीडबॅक द्या, आणि त्याच्याबद्दल जेव्हा पण आमचे टोकन्स किंवा मार्केटमध्ये लॉन्च होतील टोकन्स किंवा कॉईन्स, तेव्हा त्याचा थोडासा सर्टन वाटा आम्ही तुम्हाला देणार. ओके, ठीक आहे. मग त्याच्यामधून इतके जास्त प्रमाणात पैसे कमवू शकता तुम्ही विचार पण नाही करू शकत. आणि क्रिप्टोकरन्सी मार्केट एकमेव असं मार्केट आहे तिथे तुम्ही 0 रुपयातून लाखो रुपये कमवू शकता. कसं काय तरी? एअरड्रॉपमधूनच. आता ह्याचे एक्झाम्पल जर तुम्हाला बघायचे असतील किंवा एखादं कोणाला बघायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला जा, क्रिप्टो क्रांतीमध्ये. तिथे मागच्या वर्षी मी 3 व्हिडिओ बनवले होते एअरड्रॉपचे, 3 प्रोजेक्टचे व्हिडिओ बनवले होते. त्यांचे त्याच्यामध्ये काय होतं की फ्रीमध्ये कॉईन देतात का ते? हो, फ्रीमध्ये कॉईन देतात. पण फ्रीमध्ये म्हणजे फ्री नसतात ते. ॲक्च्युली काय असं तुम्हाला, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, ते आता सपोज एखादी नवीन कोणती ब्लॉकचेन आलेली आहे, ठीक आहे, तर ते काय करतात की कम्युनिटीला इन्व्हाइट करतात की तुम्ही आमची ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी यूज करा. त्या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती आम्ही जे ॲप्लिकेशन्स बनवलेले आहेत ते ॲप्लिकेशन्स तुम्ही यूज करा. ते कसे आहेत ते फीडबॅक आम्हाला द्या, ठीक आहे. आणि ते फीडबॅक दिल्यानंतर मग जेव्हा पण आमचं नवीन कॉईन किंवा टोकन आमच्या मार्केटमध्ये लॉन्च होतील तेव्हा त्याचं सर्टन अमाऊंटचे टोकन्स जे असतील ते आम्ही तुम्हाला देणार. ओके. ते एकाच टायमाला एखाद्या प्रोजेक्टमध्ये, आता रिसेंटली तुम्हाला सांगू, लास्ट इयरला एक आर्बिट्रम नावाची लेअर 2 ब्लॉकचेन लॉन्च झाली होती, ठीक आहे. त्यांनी एअरड्रॉप दिला होता. तो आत्तापर्यंतचा क्रिप्टो इंडस्ट्रीमधला सगळ्यात मोठा एअरड्रॉप होता, ठीक आहे. माझा एक फ्रेंड आहे, त्याने त्या एअरड्रॉपमध्ये पार्टिसिपेट केलं होतं. मी नव्हतं केलेलं पार्टिसिपेट. त्या एअरड्रॉपमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी त्याने जवळपास आहे ना एक 8 ते 10 हजार रुपये खर्च केले असतील. हा फ्रीवाला नव्हता, फ्रीवाले पण आहेत बट हा फ्रीवाला नव्हता. तर त्याने 8-10 हजार रुपये खर्च केले असते. त्या 8-10 हजार रुपये खर्च करून त्याने 6 महिन्यामध्ये जवळपास 4.5 ते 5 लाख रुपये कमवले. बापरे. ठीक आहे. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी मागच्या वर्षी 3 व्हिडिओ अपलोड केले होते. एक अल्ट लेअर म्हणून आणि 2-3 प्रोजेक्ट होते त्यांच्या एअरड्रॉपमध्ये पार्टिसिपेट कसं करायचं म्हणून. ते फ्री ऑफ कॉस्ट होते, ठीक आहे. तर त्यांचे एअरड्रॉप आत्ता झाले जानेवारीमध्ये. मागच्या वर्षी मी जून-जुलैमध्ये व्हिडिओ बनवला होता. जवळपास 6 महिने लागले त्यांचा एअरड्रॉप यायला. तर त्यामध्ये एकही रुपया इन्व्हेस्ट न करता मी बऱ्यापैकी इतके म्हणजे चांगले पैसे कमवले या फर्स्ट क्वार्टरमध्ये. जर ह्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर एक अमाऊंट तर मी डिस्क्लोज नाही करू शकत, बट एक कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगू शकतो की फर्स्ट क्वार्टरमध्ये 2024च्या मी रॉयल एनफिल्ड हंटर जी आहे, हंटर मॉडेल, तो मी कॅशमध्ये घेऊ शकतो. तेवढे त्या एका प्रोजेक्टमधून कमवले नाही, या पूर्ण या 3 महिन्यामध्ये मी कमवले. इतके पैसे कमवले की त्याच्यामधून मी हार्ड कॅशमध्ये रॉयल एनफिल्ड हंटर घेऊ शकतो. आणि हे पैसे कमवण्यासाठी मी 0 रुपये इन्व्हेस्ट केले. ओके, ठीक आहे. तर इतक्या लेवलपर्यंत त्याच्यामध्ये तुम्ही पैसे कमवू शकता, ठीक आहे. ह्याच्यापेक्षा पण जास्त कमवू शकतात.
पण तुमच्यावरती डिपेंड आहे. जर तुमच्याकडे जर तुम्हाला शून्यापासून सुरुवात करायची असेल तर तुम्ही शून्यापासून पण सुरुवात करू शकता. तुमच्याकडे पैसे आहेत इन्व्हेस्ट करण्यासाठी तर वेल अँड गुड. जर तुम्ही पैसे जास्त इन्व्हेस्ट करता तुम्हाला जास्त प्रॉफिट मिळेल. आणि जर तुम्ही झिरो रुपीज इन्व्हेस्ट करून जर तुम्हाला पैसे मिळवायचे थोडेफार कमी मिळतील, पण मिळतील एवढी 100% गॅरंटी. ओके. ठीक आहे. म्हणजे असे बरेच मार्ग आहेत की ज्याने आपण खूप 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 ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तर हे सगळे ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला सांगू मी, जे सॅलरीड पर्सन आहेत, त्यानंतर जे हाऊसवाईफ वगैरे आहेत, स्टुडंट्स आहेत, ठीक आहे, जे कॉलेज करतात दिवसा आणि संध्याकाळच्या बाकीच्या टायमाला तर फ्रीज असतात, तर अशा लोकांसाठी किंवा गृहिणी ज्या आहेत हाऊसवाईफ वगैरे, ते घरात सांभाळून वगैरे 100% ते करू शकतात आणि चांगला प्रॉफिट मिळवू शकतात. त्यांना कुठेही काम करायची गरज लागणार नाही. आणि जर समजा आपल्याला याच्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असली क्रिप्टोमध्ये, तर कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? म्हणजे कशामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे? नेमकं बिटकॉईनमध्ये केली पाहिजे की अल्टकॉईनमध्ये केली पाहिजे? काय केलं पाहिजे? आता बघा कसं माहिती आहे का, हे तुमचं रिस्क टेकिंग कॅपॅसिटीवरती आहे. ठीक आहे. आता ज्याप्रमाणे स्टॉक मार्केटमध्ये रिलायन्स, टाटा, अदानी हे सगळे स्टॉक्स आहेत, हे सगळे स्टॉक्स जे आहेत हे ब्लू चिप स्टॉक्स आहेत, राईट. ह्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो, डोळे बंद करून इन्व्हेस्ट करू शकतो की माझे पैसे बुडणार नाही आहेत. बरोबर. बट तेच तुम्ही जर मिड कॅप किंवा स्मॉल कॅपमध्ये डोळे बंद करून इन्व्हेस्ट करू शकता का? नाही करू शकता, कारण की तिथे रिस्क येते खूप. क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये पण तसंच आहे. ब्लू चिप जे क्रिप्टोकरन्सी आहेत, जे टॉप 50 क्रिप्टोकरन्सी आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही डोळे बंद करून इन्व्हेस्ट करू शकता. जर तुम्हाला असं वाटतं की माझे पैसे जरा पण मला रिस्क नाही घ्यायचे, झिरो रिस्कवरती तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे, तर तुम्ही बिटकॉईन, इथेरियम, टॉप 10 किंवा टॉप 20 मधल्या क्रिप्टोकरन्सीमध्ये तुम्ही करू शकता. जर तुम्हाला वाटतं की थोडीशी मी रिस्क घेऊ शकतो, तर 20 to 50 किंवा 20 to 100 जे टॉप आहेत त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. आणि त्याच्यापेक्षा पण तुम्ही एकदम जर खतरो के खिलाडी बनायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही कोणत्या पण क्रिप्टो 100च्या पुढे किती पण तुम्हाला हवं तेवढं करू शकता. ओके. पण मग याच्यामध्ये जर ट्रेडिंग करायची असेल समजा, तर मग करता येते का? त्यातून प्रॉफिट कमवता येतो? नक्कीच. मी तुम्हाला काय सांगतो, की ट्रेडिंग न करता सुद्धा ट्रेडिंग इतके पैसे कमवता येतात. ठीक आहे. आता ह्याचं बऱ्याच जणांना असं वाटेल की यार काय बोलतंय, पण ही गोष्ट खरी आहे की एखादा स्टॉक मार्केटमधला जो ट्रेडर आहे, त्याच्यात म्हणजे असं प्रोफेशनल ट्रेडर नाही बोलत आहे, बट एक नॉर्मली जो ट्रेडर आहे तो जितके पैसे कमवतो तितकेच तुम्ही ट्रेडिंग न करता क्रिप्टोकरन्सी मार्केटमधून कमवू शकता. ओके. म्हणजे ट्रेडिंग केली नाही पाहिजे बेसिकली? नाही, तुमच्यावरती आहे. कसं माहिती आहे का, ट्रेडिंग करणं सगळ्यांना पॉसिबल नाही आहे, कारण की प्रत्येकजण सक्सेसफुल ट्रेडर नाही बनू शकत, पण प्रत्येकजण सक्सेसफुल इन्व्हेस्टर नक्की बनू शकतो. ठीक आहे. ट्रेडिंग करणं प्रत्येकाच्या हाताचा गेम नाही आहे तो, है ना. तर त्यासाठी मी नेहमी सांगतो की बऱ्याच जणांनी ट्राय केलेलं असतं की मी ट्रेडिंग करायला सुरुवात करतात, 10,000 20,000 कॅपिटल टाकून, ते होत नाही. थोड्या दिवसासाठी कसं आहे मार्केट तुम्हाला देतं सुरुवातीला, मग तुम्हाला वाटतं यार नाही मला मिळतंय, मी 10,000 टाकून अजून 10,000 रुपये कमवलेले आहेत. ओके. ठीक आहे. किंवा मी पर डे ट्रेड करेन आणि 5% 10% प्रॉफिट डेली कमवेन. बट आपण जसं विचार करतो आपल्याप्रमाणे मार्केट चालत नाही. आपल्याला मार्केटनुसार चालायला लागतं, मार्केट आपल्यानुसार चालत नाही, है ना. तर सक्सेसफुल ट्रेडर प्रत्येक जण नाही बनू शकत, पण सक्सेसफुल इन्व्हेस्टर नक्कीच. आणखी समजा कुठल्या चुका करतात लोक क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीमध्ये? सगळ्यात पहिलं तर मी एकच सांगेन की सगळ्यात पहिला तर तुम्ही तुमच्याकडे असलेले सर्व पैसे तुम्ही एकत्र इन्व्हेस्ट नका करू. ठीक आहे. मग ते स्टॉक मार्केट असू दे किंवा फॉरेक्स मार्केट किंवा क्रिप्टोकरन्सी मार्केट, एकत्र तुम्ही एकाच ह्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट नका करू. पोर्टफोलिओ तुमचा डायव्हर्सिफाय करा. ठीक आहे. आणि राहिली गोष्ट तर सगळ्यात बेस्ट जे आहे ते कोणी तुमच्या ओळखीचा व्यक्ती येतोय की मी एक चांगला क्रिप्टोकरन्सी प्रोजेक्ट आहे माझ्याकडून इन्व्हेस्ट कर, या सगळ्या भानगडीत पडू नका. जर तुम्हाला खरोखरच क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे तर तुम्ही एक्सचेंजमध्ये अकाउंट ओपन करा, एक्सचेंजमधून क्रिप्टोकरन्सी बाय आणि सेल करा. ओके. त्याच्यामध्येच करा. कारण की आता महाराष्ट्रामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, महाराष्ट्रामध्ये बरेच चालू आहेत, सेमिनार वगैरे घेतात आहेत की आमच्याकडून क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्ट करा, तुम्हाला आम्ही इव्हन स्टॉक मार्केटमध्ये पण चालू आहे की तुम्ही आमच्याकडे पैसे द्या, आम्ही तुम्हाला 5% 10% दर महिन्याला देतो म्हणून, है ना. तर अशा कुठल्या भानगडीत पडू नका. तुमचे पैसे तुमच्याकडे ठेवा, तुमचा अकाउंट बनवा, तुम्ही स्वतः ट्रेड करा. जर ट्रेड करायचं तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा, पण कोणाकडे दुसऱ्याकडे पैसे हँडओव्हर करू नका. ठीक आहे. अशी हे सगळ्या गोष्टी आहेत, हे मेन इम्पॉर्टंट आहे. आता मला सांग की जर समजा एखाद्याला क्रिप्टो मार्केटमधून खरंच पैसे कमवायचे असले तर त्याचा प्रॉपर रोडमॅप कसा असला पाहिजे? सर्वात पहिलं तर तुमचं थोडंफार अभ्यास करायची तयारी असली पाहिजे. ठीक आहे. कारण की क्रिप्टोकरन्सी मार्केट हे बिलॉंग करतं एका टेक्नॉलॉजीला, जसं आपण मगाशीच बोललो ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. ठीक आहे. तर त्याला पहिला तुम्हाला थोडंसं समजून घ्यायला हवं की ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी काय आहे, कशी काम करते, क्रिप्टोकरन्सी काय आहे, कशी काम करते, कशा प्रकारे त्याच्यामध्ये ट्रेड केले जातात, किंवा
चांगल्या क्रिप्टोकरन्सी आयडेंटिफाय कशा करायच्या, स्कॅम क्रिप्टोकरन्सी कशा आयडेंटिफाय करायचा, हे तुम्हाला थोडं स्टडी करण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. ठीक आहे. त्यानंतर परत जेव्हा तुम्ही स्टडी करणार तेव्हा तुम्हाला अजून इतर गोष्टींची पण स्टडी करावी लागेल की क्रिप्टोकरन्सी ज्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे त्या प्रोजेक्टचे फाउंडर कोण आहेत, ओके, त्यांची टीम कोणती आहे, ती कोणत्या कंट्रीला बिलॉंग करते. त्यानंतर ते जे कन्सेप्ट आहे क्रिप्टोकरन्सीची किंवा त्या प्रोजेक्टची ती नक्की काय आहे. कारण की क्रिप्टोकरन्सीमध्ये किंवा ब्लॉकचेनमध्ये असे बरेच पॅरामीटर्स आहेत, जसं की लेअर 1 ब्लॉकचेन आहे, लेअर 2 ब्लॉकचेन आहे, लेअर 3 ब्लॉकचेन्स आहे. या सगळ्या गोष्टींचे पॅरामीटर तुम्हाला चेक करावे लागतील सर्व. ठीक आहे. त्यानंतर त्यांचे एक व्हाईट पेपर म्हणून पेपर असतो ज्याच्यामध्ये प्रोजेक्टचा पूर्ण रोडमॅप त्यांनी लिहिलेला असतो की हा प्रोजेक्ट कशासाठी आहे, म्हणजे प्रोजेक्ट कशासाठी बनवला गेलेला आहे, कोणत्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी हा प्रोजेक्ट बनवला गेलेला आहे. अशा बऱ्याच गोष्टींचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असते. तर या सगळ्या गोष्टींना तुम्हाला स्वतः रिसर्च करावा लागेल. ओके, ठीक आहे. तर मी ह्या गोष्टी कशा करायच्या हे सांगण्यासाठीच मी किंवा हे लोकांना शिकवण्यासाठीच मी माझं क्रिप्टोक्रांती चॅनल बनवलेलं आहे. त्याच्यावरती मी नेहमीच सांगत असतो की क्रिप्टोकरन्सी काय आहे, कशी काम करते, कशा आयडेंटिफाय करायला पाहिजे, तुमचा पोर्टफोलिओ कसा बनवायला हवा, स्कॅम क्रिप्टोकरन्सी कशा ओळखायच्या किंवा चांगल्या क्रिप्टोकरन्सी फ्युचरमध्ये चांगले रिटर्न देणाऱ्या क्रिप्टोकरन्सी कशा ओळखायच्या, या सगळ्या गोष्टींचं एकत्र नॉलेज देण्यासाठी मी कोर्स बनवलेला आहे ज्याला क्रिप्टोक्रांती ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सी मास्टर क्लास असं नाव दिलेलं आहे मी. ओके, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व A to Z गोष्टी क्रिप्टोकरन्सीमध्ये ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी काय आहे, ती कशी काम करते, क्रिप्टोकरन्सी काय आहे, ती कशी काम करते, त्यांचा इतिहास काय बिटकॉईनचा, दुसरी सर्वात फेमस क्रिप्टोकरन्सी जी आहे इथेरियम, तिचा इतिहास काय, त्यांचं काम काय आहे, ते कशासाठी बनवले गेलेले आहेत, चांगल्या क्रिप्टोकरन्सी कशा आयडेंटिफाय करायच्या, स्कॅम क्रिप्टोकरन्सी कशा ओळखायच्या, प्रॉफिटेबल पोर्टफोलिओ कसा बनवायचा, कोणत्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजेत, कोणत्या गोष्टी सगळ्या म्हणजे कोणत्या सगळं स्किप केल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं एकत्र बंडल आहे पूर्ण. त्याच्यामध्ये A to Z नॉलेज सर्व त्यांना मिळतं. आता हा कोर्स सध्या जो आहे तो हा बीटा व्हर्जनमध्ये आहे. माझे कम्युनिटीमधले मेंबर्स आहेत, लॉयल कम्युनिटी मेंबर्स आहेत आपले, त्यांना मी टेस्ट करण्यासाठी हे दिलेलं आहे. आपलं स्वतःचं ॲप आहे क्रिप्टोक्रांती, अजूनपर्यंत प्ले स्टोअरमध्ये अवेलेबल नाही आहे ते. तर ते 50 लोक आहेत जवळपास माझ्याकडे, माझे मेंबर्स आहेत टीममधले. तर ते लोक टेस्ट करतात आहेत त्याला, त्यांच्याकडून मला फीडबॅक वगैरे येत असतो. मग त्याच्या थ्रू त्या फीडबॅक थ्रू आम्ही डेव्हलपमेंट करतो त्याच्यामध्ये. आता कोर्स जो आहे तो साधारणपणे 1 मे महाराष्ट्र दिन जेव्हा आहे तेव्हा आपला कोर्स हा पब्लिकसाठी लॉन्च होणार आहे. ओके, ठीक आहे. तर आपली वेबसाईट आणि ॲप दोन्ही पण लवकरच हां 1 मे पासून पब्लिकसाठी लॉन्च होणार आहे. ठीक आहे. मग जर तुम्हाला खरोखर इंटरेस्ट असेल कोणाला जर क्रिप्टोकरन्सी मार्केटबद्दल इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किंवा वट एव्हर ट्रेडिंग वगैरे करण्यासाठी, तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. क्रिप्टोक्रांती नाव आहे त्याचं. यूट्यूबवरती सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवरती फॉलो करा. आता सध्या मी जरा कमी ॲक्टिव्ह आहे, बट 1 तारखेपासून मी जास्त ॲक्टिव्ह होणार आहे. आता सध्या कोर्सचं काम चालू आहे म्हणून थोडं मला त्याला वेळ देता येत नाही आहे चॅनलकडे, बट नक्कीच 1 तारखेपासून 1 मे पासून आपण त्याच्यावरती वेळ देणार आहोत आणि त्याच्यावरती फुल टाईम आपण काम करणार आहोत. म्हणजे जर तुम्हाला तुमचा जर पहिला पाऊल ठेवायचा आहे क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये, तर तुम्ही नक्कीच क्रिप्टोक्रांती सोबत ठेवू शकता. येस. तर मला तर खूप मजा आली आजच्या पॉडकास्टमध्ये, आणि ज्यांना कोणाला पण क्रिप्टोकरन्सीबद्दल आणखी जास्त डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल समजा, तर ते नक्कीच आपल्या क्रिप्टोक्रांती आपण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करतील. आणि तुमचा जो काही कोर्स असेल त्याच्या ज्या डिटेल्स आहेत त्या आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देऊ. ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल ते आणखी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकतात. ओके. तर थँक्यू सो मच अभिजित, थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू. कसा होता एक्सपिरियन्स? मस्त, खूप छान वाटलं.